सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपली जाणीव संपूर्ण देहाकडे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. श्वास सोडताना सावकाश ते आतल्या दिशेला जातंय. या होणाऱ्या हालचालीकडे आपली जाणीव. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास धरून घ्या आपापल्या क्षमतेने. श्वास सोडताना ओंकार करूया. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओ. काही क्षण शांत. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकाराची प्रार्थना. मी बोलते, आपण माझ्या मागून बोला. डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दोन्ही हात जोडलेले. जोडलेले हात हृदयापाशी. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः.
ओंकाराय नमः. सावकाश आपली मान हलकीशी पुढे झुकवायची. आपण ज्या आद्यजनांचं स्मरण केलं त्यांना मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ करूया. जोडलेल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं या वर्गामध्ये. हरिओम. बरं, कोणी नवीन जॉईन आहे? जे नवीन जॉईन आहेत ना त्यांनी कृपया आपली ओळख करून द्या. बरेचसे तर माझे सगळे जुने साधक दिसत आहेत. 2 मला नवीन दिसत आहेत. हा, मी तुम्हाला अनम्यूट करते. ऑफकोर्स जुन्या साधकांनी पण बोलायचंच आहे, म्हणजे नवीन साधकांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे. मी सगळ्यांना अनम्यूट करते. हा, येस, अनम्यूट केलंय हा तुम्हाला. हा. सीमा. नमस्कार. माझं नाव सीमा भराडे आहे. मी पुण्याला वानवडीमध्ये राहते आणि मी एक फिटनेस कोच आहे. तर सरांचा मी मेसेज पाहिला होता, त्याच्यामुळे मला जॉईन करण्याची खूप इच्छा झाली आणि मी जॉईन झाले. ओके, व्हेरी गुड. फिटनेस कोर्स म्हणजे तुम्ही नक्की काय घेता? म्हणजे डाएट वगैरे प्लॅन घेता की कसं? हो, डाएट प्लॅन वगैरे सर्वच आहे. डाएट प्लॅन, वर्कआउट वगैरे सर्व. ओके, व्हेरी गुड. खूप छान. मग तुम्हाला माझं थोडंफार बाय माहिती. प्रोफेशनल मी बाय प्रोफेशनल माझं ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर आहे. मी गेली 27 वर्ष ड्रायव्हिंग शिकवते मी, 4 व्हीलर 2 व्हीलर लेडीज जेंट्सला. पण अरे वा. त्याच्यानंतर हळूहळू थोडेसे हेल्थ चॅलेंजेस आले. मग म्हटलं हेल्थकडे आपल्याला वळलं पाहिजे. मग हेल्थ हम्म. म्हणून मी माझी हेल्थ सुधारली आणि त्याच्यात मग फिटनेस मध्ये मी ग्रो करण्याचं ठरवलं. साईड बाय साईड माझं आता ड्रायव्हिंग साईड बाय साईड झालेले आहे, पण फिटनेस आता माझा मुख्य झालेला आहे. ओके, व्हेरी गुड. खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजे थँक्यू. तुम्हाला थोडंफार माहिती असेल योग साधनेबद्दल. हो. ओके, व्हेरी गुड. हरिओम. शुभेच्छा आणि स्वागत आहे आपलं. हरिओम. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट. नमस्कार, मी सारिका प्रशांत भागवत. हरिओम. मी प्री प्रायमरी टीचर आहे ॲक्च्युली. हम्म. आणि योगा तर मस्ट आहे, सो मी तो जॉईन केलाय. ओके, कुठलीही व्याधी वगैरे काही नाही? नाही नाही. व्हेरी गुड. हरिओम. स्वागत आहे आपलं. आता आमचे जुने साधक एक एक करून बोला. हॅलो, नमस्कार. हरिओम. शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. हरिओम हरिओम. हा, माझं नाव जितेंद्र सिद्धार्थ कांबळे. चिपळूण तालुका, चिपळूण जिल्हा रत्नागिरी. सध्या मी माझी ड्युटी मणिपूर इम्फा येथे करत आहे, तर तिथून मी हा क्लास जॉईन केला आहे. नेहमी तर मी थोडंसं एक्सरसाइज करायचो, पण ह्या दैनंदिन क्लासमुळे ना आपल्या बॉडीमध्ये थोडे थोडे बदल होतात, किंवा ज्यापूर्वी मी करत होतो ना त्याहीपेक्षा आता फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे. तर ह्या वर्गाचा ना नेहमी फायदा होतो. आपल्याला वाटतं असं काय नाही, पण ती गोष्ट असते पण आपल्याला समजत नसते. ती हळूहळू आपल्या शरीरामध्ये बदल करत असते आणि तो मला जाणवतोय. तर ह्या गोष्टी आवश्यक असतात आपल्या शरीरासाठी. आणि एक एक तास दिवसाचा दिला ना सकाळी, की दिवस पूर्ण चांगलाच जातो एकदम. यात काही शंका नाही. ओके, धन्यवाद. हरिओम. हरिओम. थँक्यू. नेक्स्ट. आवाज आला ना माझा पण हो, सगळं? आला आला. नमस्कार. ओके. मी परिचय करून देतो. हॅलो. हो, येतोय आवाज सर, येतोय. नमस्कार, माझं नाव जनार्दन लक्ष्मण शिवरकर. मी पुण्यावरून बोलत आहे, हडपसर या ठिकाणाहून. माझं कामगार क्षेत्रामध्ये मी सिनियर कंट्रोल ऑफिसर आहे, पॉवर स्टेशनला इन्चार्ज. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाला सेक्रेटरी आहे आणि BMS ला उपाध्यक्ष आहे. मी नुकतंच आता सायकोलॉजी क्षेत्रामध्ये SP कॉलेजला मास्टर डिग्री कंप्लीट केली आहे आणि सायकोलॉजी क्षेत्रामध्ये काउन्सिलर म्हणून कामही पाहत आहे. बरं. योग हा अतिशय आवश्यक घटक असून जसं शरीराची गरज आहे, मानसिक क्षेत्रात देखील मी काम करत आहे आणि उत्तम सायकोलॉजिस्ट म्हणून, काउन्सिलर म्हणून आपल्याकडं सध्या मी
प्रॅक्टिस करत आहे. तर योगा ही कुटुंबाची, आपल्या स्वतःची, समाजाची आणि पूर्ण देशाची गरज आहे. प्रदूषणमुक्त भारत होण्यासाठी एक सायक्लिस्ट म्हणून पूर्ण भारतभर आम्ही प्रवास करत आलो आहोत. मी भारत नेपाळ केला आहे आणि आता 3 महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या फिट इंडियाच्या अनुषंगाने काश्मीर टू कन्याकुमारी सायकल प्रवास पूर्ण केला आहे. हे उत्तम सायक्लिस्ट आहे. आमचा 120 जणांचा ग्रुप आहे आणि योगामध्ये देखील बरेचसे कार्य करायचं आहे म्हणून जॉईन केलंय. धन्यवाद. व्हेरी गुड. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या कार्याला सर. हरिओम. धन्यवाद. नेक्स्ट कोणीही बोलू शकता. शिंदे साहेब आहेत, दर्शनाताई आहेत, कोणी बोलू. माईक ओपन आहे. बोलू का मी? हरिओम. बोला. मला तर 1.5 वर्ष झालंय मॅडमकडे मी योगा शिकत आहे. कुठल्या व्याधी नाहीत, काय नाहीत. आणि योग शिक्षक म्हणून त्यांच्या क्लासला पण मी जॉईन आहे. त्याच्यामुळे त्या चांगल्या ओळखतात. अजून ओळख काय करून देऊ शकत नाही. बस तेवढंच. हरिओम. हरिओम. हरिओम दर्शनाताई. हरिओम. येस. आता तुम्ही बोला शिंदे साहेब. आहे तुमचा माईक ओपन आहे. मॅडम नमस्ते. सर्व हरिओम. आवाज येतोय ना मॅडम? हो येतोय. सर्व साधकांना सुद्धा नमस्कार. आता गुरुंनी बोलायला सांगितलंय म्हटल्यानंतर काहीतरी बोललंच पाहिजे. तर माझं नाव जितेंद्र शिंदे. मी कोल्हापूरमधून जॉईन आहे. रोजच्या योगा क्लाससाठी जॉईन आहे. तर खरंच मॅडम, हा जो योगा क्लास चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगले फायदे होताना दिसत आहेत. म्हणजे शरीर आणि मन एक सुदृढ, मजबूत होण्याबरोबरच योगाचंही ज्ञान मिळत आहे. तुम्ही एक चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सगळ्या साधकांना माझी या निमित्तानं विनंती अशी आहे की योगा ही एक म्हणजे दररोज आणि आयुष्यभरच चालणारी ही एक क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. 1 महिन्याचा योगा क्लास करून काय तसं फायदा होतो असं मला तरी वाटत नाही. म्हणजे या योगा क्लासचा मी जवळजवळ 7 महिन्यापासून मी साधक आहे. मला माझ्या आयुष्यात निश्चितच फरक, म्हणजे चांगले मोटिवेशनल असे फरक जाणवत आहेत. म्हणजे शरीर, मन हे चांगलं निरोगी राहण्यास मदतही होत आहे. त्यामुळे म्हणजे सगळ्या साधकांनी 1 महिन्याचा क्लास न करता पुढेही कंटिन्यू योगा चालू ठेवावा ही एक नम्र विनंती आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला मॅडम कन्सेशन देतातच का हो मॅडम? बरोबर आहे ना? हो. हा? होय होय. म्हणजे या महिन्यात जर 1,000 फी असेल तर पुढच्या महिन्यात तुम्ही 500 देतच असाल ना? होय. हो. तर त्याच्यामुळे तो पैशाचा विषय वेगळा आहे, परंतु एक चांगलं निरोगी शरीर राहण्यासाठी योगा हे आजच्या जीवनात खूप गरजेचं झालेलं आहे. आणि स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा राहण्यासाठी तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज ह्या कंटिन्यूस कराव्या लागतील. मला मॅडमनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचे आभार आणि सर्व साधकांचे आभार मानतो आणि सर्वांना माझ्यासहित सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हरिओम. धन्यवाद. 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 येस. सुप्रियाताई. तुमचं माईक. हा, फक्त माईक चालू करून होत आहे का? केलाय बघा. येस. हो झालं. येतोय आवाज? येतोय. हा, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सुप्रिया साठे, नवी मुंबईमधून बोलतेय. मी गेल्या महिन्यामध्ये क्लास जॉईन केलेला फेब्रुवारीमध्ये आणि माझं इतकं कन्फ्युजन होतं ना की हे असं करायचं का, तसं करायचं का. पण मॅडमशी बोलल्यानंतर मला खूप बरं वाटलं आणि म्हणजे खूप पॉझिटिव्हनेस आलाय लाईफमध्ये पण म्हणा. पण मला एका महिन्यामध्ये म्हणजे असं खूप फरक जाणवलाय माझ्या स्वतःमध्ये, माझ्या स्वभावामध्ये, किंवा म्हणजे म्हणतात ना, मन एक आपलं चंचल असतं, ते शांत व्हायला मदत होते. आणि लिटरली आजचा क्लास झाला ना की उद्याच्या क्लासची मी वाट बघत असते. कधी 5:50 होतात आणि मी कधी क्लास जॉईन करते. आणि मला कधीही प्रॉब्लेम आला, कधीही काय क्वेश्चन आले, की मी मॅडमला फोन करून विचारते आणि मग होऊन जातं सगळं व्यवस्थित. पण खूप छान वाटतं. एकंदरीत क्लासमध्ये योगा मी जेव्हा चालू केला गेल्या महिन्यापासून, स्टार्टिंगला 1-2 दिवस थोडा कंटाळा आला सकाळी उठायला. सवय नसते एवढ्या सकाळी उठायची.
पण आता नाही, आता ती एक आपोआप सवय लागली आहे की सकाळी उठायचंय, आपले रोजचे सगळे दिनक्रम चालू करायचे, मेन म्हणजे योगा करायचा. आणि थँक्यू मॅडम, तुम्ही आम्हाला योगा शिकवता त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सुप्रियाताई आणि शुभेच्छा खूप साऱ्या. नवीन साधक आता एक जॉईन झालेत, जाधव सर म्हणून. तर सर आम्ही थोडक्यामध्ये ओळख करून घेतोय जे नवीन साधक आहेत ते आणि जे जुने साधक आहेत ते. आणि जर तुम्हाला काही व्याधी असेल किंवा कुठलीही गोळी वगैरे चालू असेल तर त्याबद्दल थोडक्यात एक इन्फॉर्मेशन द्या. मी तुम्हाला अनम्यूट करते स्वतःबद्दल आणि जर काही व्याधी असेल त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन. मी तुमचा माईक चालू केलाय, फक्त तुम्ही अनम्यूट होऊन बोला. हॅलो. येस, येतोय आवाज. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरिओम. म्हणजे मला असे व्याधी म्हणजे हिस्ट्री काही नव्हती. फक्त मला मागच्या वर्षी फिट येऊन पडलेलो मी. त्याच्यानंतर एक 2 वेळा आलेली फिट. त्यामुळे मला लेव्हिपिल नावाची एक टॅबलेट सुरू आहे. इतकंच, बाकी काही नाही. अच्छा, ओके. बाकी आता त्रास काही वगैरे म्हणजे काहीच नाही. म्हणजे फिट 1 वर्षापूर्वी आली होती? हा. ओके, बरं. मग त्याची काही गोळ्या औषधं काही चालू आहेत का? एक टॅबलेट आहे फक्त. अच्छा, बाकी कुठले आजार म्हणजे डायबेटीज किंवा काहीच नाही. फक्त तेवढंच आहे? हा. ओके. हरिओम सर, स्वागत आहे आपलं. शुभेच्छा आणि खूप साऱ्या. थँक्यू. तर तुम्हाला फक्त जाधव सर तुम्ही जे आहात, तुम्हाला फक्त एक असं हे मी देईन की कुठलीही गोष्ट फोर्सफुली करू नका. आणि जेव्हा आपण पुढे झुकणारी जी आसनं असतात, म्हणजे आता बरीचशी आसनं ही फॉरवर्ड बेंडिंगची असतात, पुढे झुकणारे असतात. तर तुम्हाला तिथे जास्त वेळ थांबणं वर्ज्य आहे. म्हणजे तुम्ही तिथे त्या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबू नका. नॉर्मली आपला हा जनरल वर्ग आहे आणि इथे आपण सगळ्यांच्या दृष्टीने साधना घेतो. फक्त तुम्ही माझ्या सूचनेची वाट न बघता तुमची क्षमता ओळखून तुम्ही म्हणजे ते आसन सोडत जा. ठीक आहे? जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड घेतो त्यावेळेला. कारण की तेव्हा आपला ब्लड सर्क्युलेशन किंवा आपला रक्ताचा प्रवाह आहे तो आपल्या डोक्याच्या दिशेने जास्त होतो म्हणून. आणि तुम्हाला एक छोटीशी ती व्याधी असल्यामुळे आपण एक काळजी म्हणून ह्या गोष्टी करायच्या. मी तुम्हाला तसंही सांगत जाईनच, पण तरीही आज पहिला दिवस आहे आणि तुम्ही सांगितलं अशी व्याधी आहे म्हणून हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. तर मेन आपला उद्देशच हा असतो जेव्हा आपण पहिल्यांदा जॉईन होतो त्यावेळेला, कारण की कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असतात. मग त्या आपल्याला त्या वेळेला मला तुम्हाला सांगता येईल कॉन्ट्राइंडिकेशन्स काही असतात की कोणी आसनं कुठली करावी आणि करू नये. तर हा उद्देश तोच असतो की पहिल्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या की मग तुम्हाला पुढची साधना करणं सोपं जातं. तर हरिओम, सगळ्यांची ओळख झाली. आज मी फर्स्ट टाइम तुमची ओळख घेतली आणि मग मी आता माझी ओळख करून देते. तर हरिओम, माझं नाव योगिता सकपाळ. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलं 15-16 वर्ष आणि त्यासोबत मी योग साधनाकडे वळले. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी जी ऑफिसमध्ये सुरू असायची तीच माझी आवड झाली आणि मग त्यासोबतच योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा केला 2016 मध्ये. आणि तशीच माझी साधना अशी सुरू राहिली. अजून आवड असल्यामुळे MA इन योगशास्त्र केलं 2022 मध्ये. आणि मग आता नुकतंच योग थेरपिस्ट ही गव्हर्नमेंटची एक्झाम असते. हल्ली आता गव्हर्नमेंटने आपल्या योग साधकांसाठी खूप चांगले दिवस आणलेले आहेत. एक स्टँडर्डायझेशन ते करतायत आपल्या योग साधनेमध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात आणि त्या कधीही कोणीही देऊ शकतं. फक्त ज्या हायर लेवलच्या एक्झाम्स असतात म्हणजे थेरपिस्ट किंवा कन्सल्टंट, तर यासाठी त्यांचे काही पॅरामीटर्स आहेत. म्हणजे त्यांना शिक्षणासाठी त्यांनी अट घातलेली आहे. बाकी एक पहिली ती दुसरी 4 ज्या लेवल्स आहेत त्या कुणीही देऊ शकतं. म्हणजे अगदी सामान्य माणूस सुद्धा देऊ शकतं. सोप्या एक्झाम असतात. तर असं हे स्टँडर्डायझेशन सुरू आहे. आयुष मंत्रालय जे आहे तर त्यांच्या मार्फत ह्या सगळ्या एक्झाम्स होतात. तर त्यातली मी योग थेरपिस्ट एक्झाम नुकतीच माझी झालेली आहे. योग आवडतो त्यामुळे योग शिकतेय, योग शिकवत सुद्धा आहे आणि असा माझा हा प्रवास निरंतर चालू आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखे साधक मला एक खूप छान वाटतं की खूप मोठी मोठी लोक आमच्या वर्गाला जॉईन होतात आणि खूप बरं वाटतं की आपण म्हणजे हा जी जनजागृती करण्याचा आमचा योग साधनेच्या बाबतीमधला जो आम्ही 2022 मध्ये
आम्ही हा सुरू केलेला प्रवास हा अजून असाच नियंत्रण छानपैकी चालू आहे. आता ही आमची मला असं वाटतं 39 किंवा 37वी बॅच आहे आणि कधीही अखंडित ही चालू आहे. कुठेही खंड नाही पडला आमच्या या बॅचमध्ये आणि हे सगळं तुमच्याच म्हणजे उत्साह आहे किंवा तुमचा आम्हाला एक पाठिंबा मिळतोय. आता आमचे बरेचसे साधक जे जुने आहेत त्यांनी दाखवलेला विश्वास खरंच थँक्यू, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि असंच तुमच्या मार्फत तुम्हाला यासाठी बोलायला आम्ही सांगतो की तुमची तुमची जी काय म्हणता येईल त्याला, तुमचा जो एक्सपिरियन्स, तुमचा जो अनुभव आहे तो बाकीच्यांपर्यंत, नवीन साधकांपर्यंत गेला तर त्यांनाही तेवढीच प्रेरणा मिळेल योग साधने करण्यासाठी, शरीर मन सुदृढ ठेवण्यासाठी. ठीक आहे, तर हरिओम. थोडक्यामध्ये माझी ओळख झाली. तर आता योग बद्दल थोडक्यात सांगते आणि मग आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया. आपल्या वर्गाचं पॅटर्न काय आहे ते सांगते आणि मग आपण आपल्या वर्गाला सुरू करूया. तर योग ही अशी क्रिया आहे किंवा अशी साधना आहे जी आपल्याला शरीराकडून मनाकडे नेते. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या फ्लेक्झिबल व्हायला सुरुवात झाली की मग हळूहळू आपण आपल्या मनाकडे ही आपली वाटचाल सुरू होते. मुनी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग सांगितलाय. त्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर आता ज्या सगळ्या भारतामध्ये इन्स्टिट्यूट आहेत या सगळ्या अष्टांग योग फॉलो करतात. यमनियम जे आहेत हे आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकास, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करतात. 5 यम आहेत, 5 नियम आहेत. यम जे आहेत हे तुम्ही सोशल जीवन जगत असताना कशा प्रकारे तुमचं आचरण असलं पाहिजे याबद्दल सांगतात. त्याच्यामध्ये सत्य आहे म्हणजे नेहमी खरं बोलावं. ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही जी गोष्ट ठरवली आहे, उद्दिष्ट जे तुमचं आहे त्याच्याकडे 100% तुमचं डेडिकेशन असणं ते आहे. अस्तेय आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे कुठल्याही प्रकारची. त्याच्यानंतर अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिसाठा न करणे. आणि अहिंसा. अहिंसा म्हणजे काया वाचा मने कोणालाही न बोलणे. हे आपल्याला 5 यम सांगतात की जे तुम्हाला तुमचं सामाजिक जीवन जगत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. नियम जे आहेत हे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं चांगल्या प्रकारे घडू शकतं याच्याबद्दल मार्गदर्शन करतात. तेही 5 प्रकारचे आहेत. पहिलं म्हणजे संतोष, म्हणजे समाधानी वृत्ती असावी आपल्यामध्ये. शौच म्हणजेच स्वच्छ, बरोबर. तर ही स्वच्छता म्हणजेच फक्त शारीरिक नसून मानसिक सुद्धा आहे. अशा प्रकारे आपलं आचरण असावं, शौच सांगता आपल्याला. तप म्हणजेच पुन्हा एकदा आपण जे ठरवलेलं आहे, जे आपलं उद्दिष्ट आहे, भले तुम्ही योग साधना करताय, जसं शिंदे साहेब म्हणाले की ती फक्त एका महिन्यापुरतीची नाहीये, तर तसंच तप हेच आपल्याला सांगतं की निरंतर करणारी साधना म्हणजेच तप. इथेही तुम्हाला 100% डेडिकेशन द्यायचं आहे. त्यानंतर आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे जे तुमचं ठरवलेलं उद्दिष्ट आहे त्यासाठी योग्य प्रकारे आपलं जे काही आपण जी काही साधना करतोय तर ती सतत करत जाणं. स्वाध्याय म्हणजे अभ्यास. आपण एखादी गोष्ट रोज करतो ना, रेग्युलर, जशी लहान मुलं अभ्यास करतात तसंच आपल्या साधनेचा आपल्याला सतत अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे स्वाध्याय. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान. आपल्याला मुनी पतंजली सांगतात ईश्वर प्रणिधान म्हणजे तुम्ही जी कुठली देवता मानताय, जे कुठले तुमचे गुरु आहेत, जी कुठली ज्या कुठल्या गोष्टीला तुम्ही मानता मनापासून, किंवा जी आपल्यापेक्षा मोठी लोक आहेत त्यांच्या प्रती सरेंडर भाव म्हणजेच शरणागत भाव, समर्पण भाव, किंवा एखाद्या गोष्टीला दिलेला आदर म्हणजेच ईश्वर प्रणिधान. जर समोरच्याकडून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतंय आणि भले ती व्यक्ती आपल्यापेक्षा जरी लहान असली तरी तिला आपल्याला तेवढाच आदर देता आला पाहिजे, म्हणजेच ईश्वर प्रणिधान. ही गोष्ट हल्ली थोडीशी मागे पडत चालली आहे. ईश्वर प्रणिधान प्रत्येकाला असं वाटतं की मला खूप सारं येतं आणि मीच राजा, हा हा एक एक रूल झालेला आहे. पण योग आपल्याला हे सांगतं की आपण सगळे सर्व समावेशक आहोत. आपण सगळे एकच व्यक्ती आहोत आणि इतरांप्रती जो आदर आणि जे समर्पण आहे किंवा ऐकून घेण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी आपण वाढवली पाहिजे. हे आपल्याला ह्या 5 नियमामध्ये पाहायला मिळतं. इथे जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा मग आपण जातो पुढे आसनांकडे. आसनं म्हणजे आपली शारीरिक ज्या फ्लेक्झिबिलिटी आहे ती आपली वाढवली पाहिजे. आसनं करताना तुम्हाला कुठेही फोर्सफुली ट्राय करायचा नाहीये. तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाचं शारीरिक जे जडणघडण आहे प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे आसनं करायची आहेत, कुठेही ओव्हर ट्राय न करता.
आणि त्याच्यानंतर मुनी पतंजली सांगतात प्राणायाम. शरीरामध्ये तुम्ही स्थिर झालात की मग हळूहळू तुमची वाटचाल ही मनाकडे होत जाते. आणि मग पुढे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या सगळ्या अंतरंग साधन आहेत, ज्या आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि तेव्हा आपण त्या साधनांपर्यंत पोहोचतो. तर आत्ता आपला फोकस आहे की यम आसन प्राणायाम या पायऱ्यांवरती ह्या बहिरंग योग साधनेमध्ये आपल्याला स्वतःला टिकवून ठेवायचं आहे. ठीक आहे. हे झालं अष्टांग योग बद्दल थोडक्यात माहिती. आता आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे तो सांगते. 1 महिन्याचा आपला वर्ग आहे. पहिल्या आठवड्यामध्ये बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. जसं श्वसन मार्ग शुद्धी, जी कपालभाती आपण कृती करतो, त्याच्या आधीची ही कृती आहे श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्यानंतर आपण थोडे लुझनिंग एक्सरसाइज घेतो. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी केल्या जातात. दीर्घ श्वसन किंवा विभागीय श्वसन आणि त्याच्यानंतर मग प्राणायाम शिकवला जातो. सूर्यनमस्कार जे आहेत हे 3ऱ्या आठवड्यापासून घेतले जातात आणि मग पुढे आपला वर्ग हा कंटिन्यू राहतो 4 आठवड्यांसाठी. ठीक आहे. तर आता आपण बघूया की श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. जाधव सर, तुम्हाला कपालभाती करणं थोडंसं तुम्ही टाळायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जी पुढच्या आठवड्यामध्ये जी कृती मी तुम्हाला सांगणार आहे ती. आत्ताही आपण जी कृती करतोय श्वसन मार्ग शुद्धी, आता इथे सुद्धा जर तुम्हाला कुठेही असं वाटलं की अनइझी वाटलं किंवा गरगरल्यासारखं वाटलं तर तुम्ही थांबा. ठीक आहे. तर या श्वसन मार्ग शुद्धीमध्ये अशी गोष्ट असते की आपल्याला श्वास घ्यायची कृती सहज करायची असते. सोडताना मात्र तो आपल्याला फोर्सफुली बाहेर सोडायचा असतो. जसं की आपण मेणबत्ती समोर ठेवली आहे आणि मेणबत्तीला जोराने फुंक मारल्यावरती मेणबत्ती विझते, बरोबर? तर तसंच आपल्याला जोरात फुंक मारायची आहे, पण ती आपल्याला नाकाने करायची आहे. नाकाने आपण ती जोरात हवा बाहेर सोडणार आहोत. ही आहे श्वसन मार्ग शुद्धी, जी आपल्याला एकेका नाकपुडीने करायची असते. हा, श्वसन मार्ग शुद्धी आपल्याला नीट जमली की मग आपण कपालभातीच्या कृतीकडे जातो. ठीक आहे. तर सुरुवात आपली श्वसन मार्ग शुद्धीने होते आणि मग आपली प्रार्थना आणि त्याच्यानंतर आपल्या वर्गाला सुरुवात. ठीक आहे. तर आपल्याला काही हस्तमुद्रा फॉलो करायच्या आहेत वर्गामध्ये. तर जेव्हा आपण वर्गाला बसतो, श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करतो, त्यावेळेला आपल्याला हात जे आहेत हे असे द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. म्हणजे दोन्हीही हातांची कप करायचे अशा प्रकारे. ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हे बघा अशा प्रकारे. द्रोण मुद्रा ही आहे. दोन्ही हातांचे कप, दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. जर आपण हात असे ताठ ठेवले तर तुमच्या पाठीच्या मणक्याला जास्त ताण येतो आणि कदाचित दुखापत होऊ शकते. म्हणून हाताची कोपरं नेहमी शरीराच्या जवळ. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण ओंकाराचे उच्चार करतो. जेव्हा आपण ओंकार करतो तेव्हा आपल्याला हाताची ज्ञानमुद्रा ठेवायची. अंगठा आणि पहिलं बोट म्हणजे तुमची तर्जनी आणि अंगठा यांचं जी टोक आहेत ती एकमेकांना जुळवून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगकडे आणि पुन्हा दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. तर ही झाली आपली हातांची ज्ञानमुद्रा. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा मानेचा त्रास आहे, व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र ही नमन मुद्रा करणं हे शक्यतो तरी टाळायचं आहे. म्हणजे त्यांनी फक्त तिथल्या तिथेच आपली मान हलकीशी पुढे झुकवायची. तर ही नमन मुद्रा कशी केली जाते हे नवीन साधकांनी बघून घ्या. मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे. आपले हात असे जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हा, आता हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, सरळ, बरोबर. आता बघा पुढे सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकायचं. सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. सुरुवातीची प्रार्थना झाली की आपण ही नमन मुद्रा करतो. तेव्हा आपल्या साधनेची सुरुवात आपण आपली इष्टदेवता किंवा आपले गुरुजन ओम यांचे आशीर्वाद घेऊन करतो. आणि एंडला जेव्हा आपण ही करतो तेव्हा आपली संपूर्ण साधना त्या ओमला समर्पित करतो, म्हणजेच ईश्वर प्रणिधान. उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हायचं आणि आपले हात पुन्हा खाली येतील. ठीक आहे. परफेक्ट. ही झाली आपली
नमन मुद्रा, जी आपल्याला सुरुवातीला करायची आहे आणि आपण आपला जेव्हा वर्ग कंप्लीट होतो तेव्हा आपल्याला करायची आहे, 2दा करायची आहे. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या? दुसरं म्हणजे आपल्याला कधी कधी ओमचे 4 स्तरांवरती उच्चार करायचे असतात. ओंकार करणं हे का महत्वाचं आहे याच्याबद्दलचा जी काही माहिती आहे ती मी ग्रुपवरती पाठवेल. ओमने आपल्या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक या 2 ज्या नर्वस सिस्टीम आहेत ह्या आपल्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे एक सिस्टीम जी आहे जी आपल्याला ऊर्जा देते आणि एक सिस्टीम जी आहे ती आपल्याला तेवढंच शांत करते. तर ह्या दोन्हीही सिस्टीमचं कार्य संतुलित जे होतं ते ह्या ओंकाराने होतं. आणि त्याचबरोबर आपला शरीरातला जो मेटाबॉलिझमचा जो रेट आहे म्हणजे चयापचयाची जी क्षमता आहे ती चांगली राहते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पण हा ओंकार एक दिवस करून चालणार नाही, तर तो तुम्हाला निरंतर करायचा आहे, रोज करायचा आहे. तर मग तुम्हाला हे शारीरिक बदल आणि मानसिक बदल अनुभवायला मिळतात. तर हे जे 4 उच्चार आहेत हे कसे करायचे हेही सांगते आणि मग आपण आपल्या साधनेला सुरुवात करूया. पहिला जो उच्चार असतो तो उच्च पट्टीतला करायचा असतो, ओंकाराचा. या उच्चारामध्ये अकाराचं जे प्रमाण आहे हे तुमचं 80% असतं आणि मकाराचं जे प्रमाण आहे हे 20% असतं. बघा, ओम जो आहे हा अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला आहे. जेव्हा आपण ओंकार करतो तेव्हा उ जो आहे हा सायलेंट होतो, बरोबर? म्हणून ओमचा पहिला उच्चार जो आहे हा अकाराचं प्रमाण हे 80% असतं आणि मकार हा 20% असतो आणि उ हा सायलेंट असतो. तर हा उच्च पट्टीतला उच्चार पहिला जो आळस झटकून टाकतो, तुमच्यामध्ये जे जडत्व आलेलं असतं किंवा जी मरगळ आलेली असते झोपेतून उठल्यानंतर, शरीरामध्ये जे जडपणा असतो तो पहिल्या उच्चाराने कमी व्हायला सुरुवात होते. बेंबीच्या देठापासनं हा पहिला उच्चार करायचा आहे. उदाहरणासाठी मी तुम्हाला करून दाखवते. तर हातांची ज्ञानमुद्रा करायची, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना एकदम खणखणीत स्वरातला पहिला उच्चार करायचा. हा आपला पहिला उच्चार खणखणीत स्वरातला. बरं, हा उच्चार आपल्याला डोळे मिटून करायचा आहे. मी तुम्हाला दाखवते म्हणून डोळे उघडे ठेवलेले आहेत. दुसरा उच्चार जो असतो तो मध्यम पट्टीतला असतो. इथे अकार मकार सम प्रमाणामध्ये येतात म्हणजे 50-50%. यासाठी सुद्धा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार करायचा. तुमच्या आवाजाची पातळी मध्यम पट्टीवर येते. तिसरा जो उच्चार आहे हा अगदी हळू आवाजात. पहिल्या उच्चारामध्ये जेवढी आपण एनर्जी लावली होती ती ह्या तिसऱ्या उच्चारामध्ये आपल्याला अगदी सावकाश करायचा, म्हणजे तुमच्याच कानांना हा आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा आपल्याला तिसरा उच्चार करायचा आहे. याच्यामध्ये अचं प्रमाण जे आहे हे 20% असतं आणि मकार हा लांबवलेला म्हणजे 80% असतो. तोही करून दाखवते. एक श्वास भरून घेऊन ओम. हा झाला आपला तिसरा उच्चार. शरीर मन इथे स्थिर होतं. आपली साधनेकडे वाटचाल सुरू होते अगदी सहजपणे जेव्हा आपण हा तिसरा उच्चार करून थांबतो त्यावेळेला. आणि चौथा उच्चार जो मानसिक असतो, याला कुठलंही प्रमाण नसतं. तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे हा मनातल्या मनात उच्चार करायचा आहे आणि मग पुढे सुरू होते आपली प्रार्थना. ठीक आहे, तर असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आपण करणार आणि मग प्रार्थना होणार आणि आपल्या वर्गाला सुरुवात होणार. या उच्चारांच्या आधी आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी, जी मी तुम्हाला आता दाखवते. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे पद्मासन अर्ध पद्मासन जे आहे हे तुम्हाला उद्या किंवा पुढच्या वर्गामध्ये शिकवलं जाईल. आज अगदी साधी मांडी घालायची आणि श्वसन मार्ग शुद्धी मी तुम्हाला दाखवते. जुन्या साधकांनी करायला हरकत नाही कारण की त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. 3-4 महिने ते जॉईन आहेत वर्गाला, त्यामुळे त्यांना सगळ्या कृती माहिती आहेत. तर त्यांनी करायला हरकत नाहीये. फक्त नवीन साधकांनी एकदा बघून घ्या.
बरं, एक गोष्ट अशी सांगायची आहे, की जेव्हा एखादं नवीन आसन शिकवलं जातं, तेव्हा आधी बघून घ्यायचं कसं केलं जातं आणि मग आपण सगळे एकत्रित करणार. नवीन जर कोणी असेल, पहिल्यांदा योग साधना करत असेल आणि जर माझ्याबरोबर म्हणजे मी डेमो दाखवत असताना तुम्ही जर आसन करायला सुरुवात केली, तर थोडीशी दुखापत होऊ शकते. प्रॅक्टिस नसेल तर एखादा मसल टोन होऊ शकतो. म्हणून नवीन साधकांनी आधी बघून घ्यायचं आसन कसं केलं जातं आणि मग आपण सगळे एकत्रित करतो. ठीक आहे. आणि तुमचा कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. आज सगळ्यांचे इथे व्हिडिओ ऑन दिसतायत त्यामुळे मला पण एक जरा छान पॉझिटिव्ह वाटतंय. असेच नेह एंड पर्यंत ठेवत जा व्हिडिओ ऑन, म्हणजे समोरच्याला सुद्धा तेवढंच बरं वाटतं, नाहीतर ते एक यांत्रिक क्रिया होऊन जाते. तसे जे आमचे जुने साधक आहेत ते सगळ्यांचेच व्हिडिओ ऑन असतात, पण नवीन साधकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनीही अगदी व्हिडिओ ऑन ठेवून साधना करत जा. 1 तास असतो स्वतःसाठी, मग तो पूर्ण 100% देऊया ना. तप पण करूया, स्वाध्याय पण करूया, म्हणजे जे यमनियमांनी सांगितले आपल्याला मुनी पतंजलींनी, तेही आत्मसात करायला इथूनच सुरुवात करूया. बघा, योग साधना जी आहे ना, मुनी पतंजली पहिल्याच त्यांच्या सूत्रामध्ये सांगतात की अथ योगानुशासनम, म्हणजेच ही एक शिस्त आहे आणि ती आपल्याला स्वतःला लावायची आहे. रोज सकाळी वेळेवर हजर राहणं ही एक प्रकारची योग साधनाच आहे, की आपण किती जबाबदारीने एखादी गोष्ट करतोय. तर योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम नसून ह्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण किती प्रामाणिक आहोत हे समजून घेणं हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. ठीक आहे. तर बघूया आपण श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर साधी मांडी घालायची. तर सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने करणार. म्हणजेच उजव्या नाकपुडीने आपण सुरुवात करणार. तर उजवीने आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि सोडताना मात्र तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. हं? आणि हे करताना तुमच्या पोटाला तुम्हाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे, म्हणजे आतल्या बाजूने झटका द्यायचा आहे. जेव्हा आपण श्वास फोर्सफुली बाहेर सोडतो ना, तेव्हा आपोआप आपलं पोट आतल्या बाजूला जातं. श्वास घेण्याची जी कृती आहे ती बघा अशी आहे, की श्वास घेताना तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. हे आयडियल ब्रीदिंग पॅटर्न आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. बऱ्याचशा जणांना हे माहीतच नसतं, की आपली श्वसनाची क्रिया कशी असते. श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना ते आतल्या दिशेने. ठीक आहे. तर इथे आपण त्याच्यावरती फोर्स आणणार आहोत. श्वास सोडताना आपल्याला तो थोडासा झटका देऊन बाहेर सोडायचा आहे. तर मी दाखवते तुम्हाला. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवला तर तुम्हाला मी एकदम छोटीशी दिसेन आणि ती जी कृती आहे ती तुम्हाला नीट समजणार नाही. म्हणून शक्यतो माझी विंडोज ओपन ठेवा जेव्हा स्वतःला मी स्पॉटलाईट करते किंवा सर मला स्पॉटलाईट करतात त्यावेळेला. तर मी दाखवतेय श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर आपण डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची अशा प्रकारे. तर आपण सुरुवातीला आज आपला हात पोटावर ठेवणार आहोत. आपला उजवा हात जो आहे हा पोटावर ठेवणार आहोत. हा. आता बघा, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. अशा प्रकारे कृती करायची. अगदीच जे नवीन आहेत, जे फर्स्ट टाइम करतात, त्यांना थोडंसं गोंधळल्यासारखं होईल. पण हळूहळू जशी प्रॅक्टिस तुम्ही करत जाल तसं तुमच्या लक्षात येईल. आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे. सोडताना पोटाला आतमध्ये झटका देऊन तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. आपल्याला शिंक कशी येते? शिंक आल्यानंतर आपला श्वास पूर्णपणे बाहेर जोरात सोडला जातो ना, तशीच ही कृती करायची आहे. श्वसन मार्ग शुद्धी ही यासाठी महत्वाची आहे सुरुवातीला, की आपल्या नाकामध्ये जो काही मल असतो तो बाहेर सोडणं. एकदा आपले श्वसन मार्ग आपला मोकळा झाला, की आपला श्वास मोकळा होतो. आपण एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. म्हणून ही श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती ह्या सुरुवातीला केल्या जातात आणि मग आपण साधनेकडे आपली वाटचाल सुरू होते. आता तुम्ही ज्या फिटनेसचा क्लास घेतात ताई, तर तुम्ही तुमच्या साधकांना सुद्धा सांगू शकता, की तुमचा जो काही तुमची जी क्रिया म्हणजे तुम्ही जे काही एक्सरसाइज घेता त्याच्या आधी जर तुम्ही हे केलं, तर तुम्हाला तो अजून चांगला इफेक्ट मिळेल. श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. चला आता आपण सगळे एकत्रित करूया. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी.
आता डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका, इनवर्ड स्ट्रोक. 1. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोटाला झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. फोर्सफुली श्वास सोडा. 3. पुन्हा एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली सोडा. 4. पुन्हा एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 5. अजून 5 वेळेला आपण हीच कृती कंटिन्यू करूया. 6, 7, 8, ओके, 9, 10. व्हेरी गुड. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. किंचितसा बदल जाणवतोय का? त्याकडे लक्ष. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावर. आता आपल्याला सगळ्यांना ही कृती कळलेली आहे. ठीक आहे. मग आता आपण एक साथ कंटिन्यू 10 आवर्तन करूया. डावीने आहे तो श्वास सोडा. डोळे मिटलेले आहेत. एक सहज श्वास भरून घ्या. हळूहळू पोट बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडा आणि पोटाला आतमध्ये झटका द्या. 1. पुन्हा एक श्वास घ्यायचा. जोरात सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे मिटलेले. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण तपासून पहा. उजवी आणि डावी नाकपुडी आपण क्रमाक्रमाने मोकळी करून घेतली. आपला जो श्वसन मार्ग आहे तो मोकळा होतोय. त्याकडे लक्ष. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडा. दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती घ्या. अर्धा तास या स्थितीमध्ये बसलोय म्हणून दोन्ही पाय समोर घ्या. बरं, आता ही विश्रांती बघा कशी घ्यायची. आपल्या पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचा. आपले हात जे आहेत ना हे मागे ठेवायचे बघा अशा प्रकारे आणि मान मागे सैल सोडायची. तर ही झाली आपली पहिली विश्रांती स्थिती. आपण जेव्हा बैठक स्थितीमध्ये आसनं करतो तर त्यावेळेला आपल्याला अशी विश्रांती घ्यायची. एक आसन पूर्ण झालं की मग विश्रांती. बरं, आता दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवा आणि आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे येऊ देत. पाठीचा मणका सरळ ठेवा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजव्या पावलाची प्रत्येक बोट सेपरेटली ताणून घ्या. स्ट्रेच करा. प्रत्येक बोट, उजव्या पावलाची 5ही बोट स्ट्रेच करायची आहेत. आपल्या हाताचा सपोर्ट दिलाय आपण. उजव्या हाताचा सपोर्ट म्हणजे उजवं पाऊल पकडलंय आणि प्रत्येक बोट आपण सेपरेटली स्ट्रेच करतोय. प्रत्येक बोट अंगठ्यापासून सुरुवात करायची. स्ट्रेच करायचं. प्रत्येक बोट म्हणजे तुम्ही ताणून घेतलं की मग पुन्हा ही 5 बोट आपल्याला क्लॉकवाईज गोलाकार फिरवायची आहेत. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट आणि सुलट 4 ते 5 वेळा. हाताचा सपोर्ट द्या पावलाला. म्हणजे तुमची ही जे पावलांमधले जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत आपल्या बोटांमध्ये ते मोकळे होतात. बरोबर. प्रत्येक बोट 4 ते 5 वेळेला गोलाकार फिरून घ्या. सुरुवातीला आपण स्ट्रेचिंग केलं म्हणजे ती ताणली बोट आणि आता आपण ती गोलाकार फिरवतोय. बरोबर. गुड.
आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करा, म्हणजे गुंफून घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. आणि तुमच्या चवड्याचा जो भाग आहे तो फक्त असा वर खाली करा, पुढे मागे करायचा. फक्त चवड्याचा भाग जो आहे तो हाताच्या आधाराने, हाताचा सपोर्ट आहे. आणि मग येस, परफेक्ट, बरोबर करताय सगळे. हा, ठीक आहे. आता थोडंसं पाऊल अजून थोडंसं पुढे घ्या आणि जो आपला अँकल जॉईंट आहे, घोटा आहे, त्या घोट्यातून आपल्याला हे पाऊल गोलाकार फिरवायचंय क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 5 वेळा करा. 5 4 3 2 1 स्टॉप. थांबा. 5 वेळा झालं की थांबा. आता हेच उजवं पाऊल थोडंसं वरच्या बाजूला घ्या, म्हणजे तुमची टाच डाव्या ओटी बोटाजवळ येईल. बरोबर. आता आपण करतोय हाफ बटरफ्लाय. ठीक आहे. आता डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या पावलाला द्या. उजवा हात आपल्या गुडघ्यावर ठेवा, पाठीचा मणका सरळ. ठीक आहे. आता इथे ह्या ज्या छोट्या छोट्या कृती असतात ना, म्हणजे पाठकणा सरळ किंवा पुढे मागे हालचाल न करणं, ह्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना, तर पुन्हा आपल्याला खूप चांगले इफेक्टिव्ह रिझल्ट मिळतात. आता आपला उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा, जास्तीत जास्त जमिनीकडे, आणि स्वतःकडे घ्या. बरोबर. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे व्हायचं नाही. पाठकणा सरळ ठेवा, स्ट्रेट. फक्त तुमच्या पायामध्ये हालचाल होणार. उजवा गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आणि सावकाश स्वतःकडे घ्यायचा. येस, जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस, पाठीची हालचाल न करता स्वतःकडे. आपले जे हिप जॉईंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, ते मोकळे व्हायला इथे सुरुवात होते जेव्हा आपण हाफ बटरफ्लाय करतो त्यावेळेला. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. पाठीची हालचाल नको, पाठकणा स्ट्रेट. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. बरोबर. जमिनीकडे प्रेस करा, पुढे मागे न होता फक्त हालचाल पायामध्ये, स्वतःकडे घ्या. जमिनीकडे, स्वतःकडे. येस, परफेक्ट. बरं, आता थांबायचं. आता जो हा उजवा पाय खाली आहे, उजवं पाऊल जे मांडीवर आहे ते थोडंसं वर उचला. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या, उजव्या घोट्याच्या खाली द्या. येस. आणि उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्याच्या इथे. हा, उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे. येस. आता आपण करतोय बेबी मुवमेंट, म्हणजे लहान बाळाला जसं जोजवतो ना त्याप्रमाणे ही कृती. त्याला बस, बरोबर, जाधव सर परफेक्ट करताय. ठीक आहे. बरं, आता हे आपल्याला हळूहळू करायचंय. आपण जे फास्ट करतो ना ते आपल्याला सावकाश करायचंय. ठीक आहे. आता जास्तीत जास्त हा पाय डावीकडे न्या आणि उजवीकडे घ्या. 1, तो स्ट्रेच येऊ दे, तो प्रेशर जाणू दे. डावीकडे, उजवीकडे. 2, डावीकडे, उजवीकडे. 3, डावीकडे, उजवीकडे. 4, डावीकडे, उजवीकडे. 5, डावीकडे, उजवीकडे. 4, डावीकडे, उजवीकडे. 3, डावीकडे, उजवीकडे. 2, डावीकडे, उजवीकडे. 1 स्टॉप. सावकाश. उजवं पाऊल आधी डाव्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. परफेक्ट. बरं, आता इथे आपल्याला काही गोष्टी आहेत ना त्या फास्ट करायच्या नाहीये, तर थोड्याशा स्लो करायच्या. ते यासाठी की तुमच्या प्रत्येक जो भाग तुमचा एनर्जी लागते ज्या भागामध्ये, जसं आता आपण पायाची मुवमेंट केली, तर ती तुम्हाला अगदी सूक्ष्म लेवलवरती पण ती जाणवली पाहिजे, म्हणून आपण काही क्रिया अगदी स्लो करतो. तर आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या आणि डावं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर घ्या. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर घ्या आणि प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. प्रत्येक बोट सेपरेटली ओढायचंय. बरोबर. बघा, थोडासा कटकट असा आवाज पण होईल. आपल्या पावलांच्या, तुम्ही तुमची कृती चालू ठेवा, मी फक्त मध्ये मध्ये अशीच बोलत असते. तर आपल्या पावलांची जी बोट आहेत आणि हातांची जी बोट आहेत त्यांच्यामध्ये ना एकदम छोटे छोटेसे जॉईंट्स असतात, तर ते अगदी किचकट असतात. जर त्याला दुखापत झाली तर बरे व्हायला बराच वेळ लागतो आणि त्यांची फ्लेक्झिबिलिटी सुधारण्यासाठी ह्या आपण कृती करतो. आता प्रत्येक बोट गोलाकार फिरून घ्या, क्लॉकवाईज.
अँटी क्लॉकवाईज. 4 ते 5 वेळेला प्रत्येक बोट. त्या बोटामध्ये काय हालचाल होतीये, तिथे आपल्याला काही दुखतंय का, हे आपलं आपण तपासा. तिकडे थोडंसं आपलं मन घेऊन जा. योग हा मुळात शरीराला मनाकडे जोडणारी ही साधना आहे. मग जेव्हा आपण ह्या कृती करतो, शारीरिक कृती करतो, तेव्हा आपलं मन पण तिकडे घेऊन जायचं. म्हणजे हा योग साध्य होतो. आपण जी साधना करतो त्याच्यामध्ये. प्रत्येक बोट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्या. बरोबर. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या, जसं आपण मगाशी केलेलं त्याचप्रमाणे. आणि मग चवड्याचा भाग वर खाली करा. आपल्या हाताचा सपोर्ट द्यायचा पावलाला, म्हणजे तिथे होणारी हालचाल अगदी सुलभ होते. हा, छान. पाठीचा मणका जाणीवपूर्वक सरळ. जरा वेळ गेला की आपण थोडंसं असं पोक काढून बसतो, तर आपल्याला पाठकण्यातून सरळ बसायचं. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी भिंतीचा आधार घ्या किंवा खुर्चीवर बसून ह्या कृती करा, काही हरकत नाही. आता गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1 अँकल जॉईंट मग थोडंसं पाऊल पुढे घ्या, म्हणजे नीट गोलाकार फिरेल. 2 3 4 5. दिशा बदल करूया. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1 अँड स्टॉप. हातांची बोटं जी गुंफवली ती सोडून द्या. आपलं डावं पाऊल डाव्या पावलाची टाच उजव्या ओटी पोटाजवळ घ्या, थोडीशी वरच्या बाजूला सरकवून घ्या. डावा हात गुडघ्याच्या इथे घ्या, डाव्या गुडघ्याच्या इथे. आणि पाठीची हालचाल न करता फक्त हिप जॉईंट्स मध्ये आपली हालचाल होईल. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. उजवा पाय सरळ आहे जमिनीवर आणि स्वतःकडे घ्या. 1 जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. 2 जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 3 जमिनीकडे प्रेस करा, स्वतःकडे घ्या. 4 जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्या. 5 आणि आता करूया क्रॅडल मुवमेंट, म्हणजे लहान बाळासारखं जोजवणं. डावा पाय वर उचलायचा, उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्याच्या इथे. आणि आता सावकाश डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, हिप जॉईंट्स मध्ये बघा ताण आलेला आहे. आणि डावीकडे, उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 सावकाश उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 3 उजवीकडे डावीकडे. 2 उजवीकडे डावीकडे. 1 अँड स्टॉप. सावकाश आधी पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, कम्फर्टेबल डिस्टन्स. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला हलकसं जडपणा वाटत असेल. आता आपण एक सोप्पं आसन बघूया, स्वस्तिक आसन. एकत्र करू शकतो, एकदम सोपं आहे. आज आपण एका बाजूने करूया, उद्या मग आपण दोन्हीही पायांनी ते आसन करण्याचा प्रयत्न करूया. आता आपली थोडीशी वेळ होत आली ना, म्हणून सोप्पं आसन आहे. आज आपण एका पायाने करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या व्यवस्थित. एकत्र करूया, सोप्पं आहे. आता कुठलाही एक पाय, आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं लावून घ्या. बरोबर. बरं, आता पाऊल मांडीच्या खाली टाकू नका, तर मांडीच्या जवळ समोर लावून घ्यायचंय. आता उजव्या पायाची पोटरी आणि मांडी याच्यामध्ये बघा ही गॅप असते, बरोबर. ही गॅप आहे ना, तर त्या गॅप मध्ये आपल्याला डावं पाऊल फिक्स करायचंय. डावा पाय वर उचला, डावं पाऊल उजव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे तुमचं डावं पाऊल फिक्स करा. येस, परफेक्ट. एकदम सोपं. बघा तुमच्या टाचा आहेत ना, अशा त्रिकोणी होऊन एकमेकांच्या विरुद्ध बाजूने असतील पायाच्या. आता इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही, तुमच्या मांडीवर प्रेशर येत नाही, का तुमच्या अँकल जॉईंट्सवर प्रेशर येत नाही. याला सुखासन असंही म्हणतात किंवा स्वस्तिकासन म्हणतात, की इथे कुठेही तुमच्या पायांवर गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत नाही. पद्मासन, अर्धपद्मासन जे आपण करतो त्याच्या आधीची ही पायरी आहे. हे पुन्हा ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. इथे तुम्ही बराच वेळ मेडिटेशनसाठी सुद्धा बसू शकता. पाठीचा मणका सरळ होण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, थोडंसं पुढे व्हा, सीटचा भाग मागे ढकला
आणि पुन्हा पाठीतनं सरळ व्हा. म्हणजे तुमच्या लोअर बॅक पासून ते वरपर्यंत तुमचा पाठकणा एका रेषेमध्ये येतो. मान सरळ आणि डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण आकृतिबंधाचं निरीक्षण करा. आपण जे सुखासन घातलेलं आहे त्या सुखासनामध्ये आपण खरंच सुखदायी बसलेलो आहोत का, की कुठे आपल्याला जास्त अवघडल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासायचंय. चेहऱ्यावरती एक हलकसं स्मित हास्य. श्वासाची जाणीव. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातोय. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्या. तिथे किंचितसा दाब आणा. आपला अंगठा आणि पहिलं बोट जे जुळलेलं आहे तिथे किंचितसा प्रेशर आणायचं आहे. आणि ह्या जोडलेल्या दोन्ही बोटांच्या टोकांमधून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का बघा. अंगठा आणि पहिलं बोट त्यांची टोकं आपण जुळवली आहेत. तिथे किंचितसा दाब आणलाय आणि त्या दाबामुळे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स, ज्याला प्राणस्पंदन म्हणतात, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आपलं मन त्या प्राणस्पंदनांकडे, त्या सटल व्हायब्रेशन्सकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. आपली जाणीव आपण जी बैठक धारण केली आहे त्या ठिकाणी घेऊन जायची आहे. आपण करीत आहोत देह धारणा. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत आपण जी स्थिती घेतलेली आहे त्या स्थितीमध्ये स्थिरता, शिथिलता. आपला हा शरीराचा संपूर्ण खालचा भाग आपण मनाने शिथिल करतोय. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे हलकेसे सैल सोडलेले आहे. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे, सरळ आहे. मान मध्यभागी आहे. आपली हनुवटी जमिनीला समांतर आहे. आपल्या पोटाचे स्नायू शिथिल करूया. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं मनाने शिथिल करूया. शरीराचा हा मधला भाग आपण मनाने शिथिल करीत आहोत. आपली जाणीव आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. डोळे हलगत मिटलेले आहेत. कपाळावर कोणताही ताण नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा. आज आपण नवीन वर्गामध्ये जे कोणी जॉईन झालेले आहेत त्यांनी जे काही नवीन शिकलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. जे जुने साधक आहेत त्यांनीही मनातल्या मनात रिपिटेशन करायचं आहे. आज आपण काय ऐकलं, काय नवीन पाहिलं, काय नवीन शिकलो, आपल्याला काही गोष्टी नव्याने काही समजल्या का, हे आपलं आपण त्याची अनुभूती घेऊया. योगशास्त्र हे स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा त्याचा त्याचा वेगळा असतो. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे नेऊया. आपण श्वास घेतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय.
श्वास सोडतोय. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतीये. आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना जाणवते. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी आजपासून योग साधनेचा वर्ग जॉईन केलेला आहे आणि हा वर्ग मी यथाशक्ती निरंतर पूर्ण करणार आहे. माझी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी लागणारा वेळ मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. माझा रोजचा 1 तास हा स्वतःसाठी असेल. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार अगदी हळू आवाजामध्ये. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. आंतरिक सजगता वाढली आहे. मन शांत झालं आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ मी बोलते, आपण माझ्या मागून बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून आपल्या सगळ्यांची निर्मिती झाली आहे त्या पूर्णत्वाला, त्या पूर्ण ब्रह्माला आपली संपूर्ण साधना आपण समर्पित करत आहोत. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांची शांती हो. करूया नमन मुद्रा. आपले जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ सीटचा भाग न उचलता जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने या आठवड्याची आणि या दिवसाची सुरुवात करूया. आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, आई वडील यांचे आशीर्वाद घेऊन हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली खूप अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद.
आता एकेका हाताने पाय सरळ करा. आपण त्या स्थितीमध्ये बसलेलो होतो ना, एक एक पाय सरळ करा हळूहळू. हाताने एक एक पाय सरळ करा. विश्रांती घ्या आणि हरिओम. भेटूया उद्या सकाळी. बरं, कुठेही घाई झाली नाहीये असं मला वाटतंय. कुणाला जर काही शंका असेल तर प्लीज तुम्ही माझा नंबर तर आहेच ग्रुपवरती, तुम्ही मला मेसेज पण करू शकता किंवा मला कॉल करा. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद सगळ्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसाचा. बरं, उद्या आपण भेटणार आहोत आणि सगळ्यांना होळीच्याही शुभेच्छा. तुमची जी काही नकारात्मकता आहे, तुमच्या ज्या काही व्याधी आहेत, ह्या सगळ्या या होलिका मातेमध्ये सगळ्या दहन होऊ देत. तुमच्यामध्ये प्रचंड शारीरिक मानसिक ऊर्जा येऊ देत, हीच प्रार्थना. आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी होळी. हरिओम. धन्यवाद. चला भेटूया उद्या. आपला वर्ग आहे सकाळी. चला हरिओम. शुभेच्छा.